शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला असून आमच्या घरात डोकावू नका असा इशारा त्यांनी मोदींना दिलाय। बीडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचार सभेत पवारांनी नरेंद्र मोदींवर घणाघात केलाय। लोकसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार या दोन दिग्गज नेत्यांमध्ये चांगलंच वाकयुद्ध पेटलंय। पवारांच्या कुटुंबात सगळं काही आलबेल नसल्याची टीका वर्ध्याच्या सभेत मोदी यांनी केली होती। त्यावर पवारांनी बीडच्या सभेत जोरदार प्रत्युत्तर दिलं। दुसऱ्याच्या घरामध्ये वजीस काही दिसते का त्याची चर्चा आपण एवढं सांगायचं जसं सांगणार देखील असं कारण सुरू केलं की मोदी साहेब हे वागणं बरं झालं। पुलवामा हल्ल्यावरून पवारांनी मोदींवर आरोप करत जागतिक दबावामुळे कॅप्टन अभिनंदन याची सुटका झाल्याचं सांगितलं। तसंच सरकारनं मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाची घोर फसवणूक केल्याचा आरोपही केला। तिकडे धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणातून पंकजा मुंडे यांच्यावर हल्लाबोल केलाय। देशाची घटना बदलणं चिक्की खाण्याएवढं सोपं आहे का असा खोचक सवालही त्यांनी केला। खासदार यासाठी निवडून द्यायचा आहे भाजपचा की आम्हाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलायची। अरे घटना बदलणं चिक्की खाण्या एवढं सोपं नाही आहे। लोकसभा निवडणुकांचा प्रचार आता रंगात आला असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागलेत। आगामी काळात हे वाकयुद्ध अधिक तीव्र होणार असून विकासाचे मुद्दे मात्र बाजूला पडताना दिसत आहेत। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।